शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावे करणारे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी जोरदार विधान केलंय। रामदास कदम यांच्या बायकोने जाऊन घेतलं की तिला जाळलं याची चौकशी करावी अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे। 1993 साली रामदास कदम यांची बायको ज्योती कदम यांनी स्वतःला जाळून घेतले होते, मात्र तिने स्वतःला जाळून घेतले की तिला जाळण्यात आले यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट घेतली पाहिजे। रामदास कदम यांनी कोणाला बंगले बांधून दिले त्यावरून काय राजकारण झालं हे सगळ्यांना माहिती आहे। रामदास कदम यांची नार्को टेस्ट करणं शक्य नसेल तर त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी असं आवाहन अनिल परब यांनी दिलंय। आज सकाळी मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलंय, रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये नीचपणा केला, त्याचं उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नाही, मात्र बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाला त्यावेळी मी विभाग प्रमुख होतो, त्यामुळे ही जबाबदारी माझी होती। 24 तास मी तिथे होतो, त्यावेळी जे घडलं त्याचा साक्षीदार मी होतो। आता 14-15 वर्षांनंतर रामदास कदमांना कंठ का फुटला? बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर हे रामदास कदम मंत्री झाले, त्यांना उद्धव ठाकरे यांनीच मंत्री केलं। मग उद्धव ठाकरेंविषयी त्यांना जी तक्रार आहे ती त्यावेळी का केली नाही? गेली 12 वर्ष तोंड का बंद होतं असा प्रश्न अनिल परब यांनी विचारलाय। रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवर केलेला दावा हा 100% खोटा आहे असं देखील त्यांनी म्हटलंय।